सुरगाणा तालुक्यातील सराड उंबरपाडा परिसरात झालेल्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी पायी लाँग मार्चची भेट घेण्यात आली. यावेळी कॉम्रेड जनार्दन भोये, मंदाकिनी भोये, सरपंच पांडुरंग गावित, देवीदास गावित, मेनका पवार, पुंडलिक चौधरी, नामदेव भरसट, चंद्रकांत वाघेरे, संजय पवार, अशोक धूम, नितीन गावित, उत्तर कडू, सावळीराम पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व मोर्चेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. माझं नाव सवाई वसंत गायकवाड, राहणार उंबरपाडा. माझे शेतीचं पूर्ण नुकसान झालेले आहे, कारण का त्याचे भरपाई मला भेटावं. त्याचं उत्पन्न आज माझं होतं 4 ते 5 लाखाचं. आम्ही कलेक्टर साहेबांकडे पण गेलो होतो, त्याचं निवेदन दिलं होतं, त्यांनी कबूल पण केलं होतं, पण काहीच फिरून इकडं बघितलं नाही. तर आज मी काय करावं? मी एक आधारी आहे, एक विधवा आहे. माझ्या पोरांचं पोट भरावं का माझं भरावं, कारण का मला आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे. तर याची शासनाने दखल घ्यावा आणि मला भरपाई भेटावं. असे आम्ही 10 ते 15 शेतकरी आहेत या रस्त्याला. हे रस्त्याचं काम चालू झाल्यानंतर आम्हाला ना नोटीस दिली ना काहीच दिली, आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्यातलं. यमुनाबाई उमा गांगोळे, राहणार उंबरपाडा. हे रस्त्याचे काम झाले सुरू केले तर आम्हाला काही शासनाने काही नोटीस वगैरे दिले नव्हते. नोटीस दिले असते तर आम्ही रस्त्याच्याकडे शेती केली नसते. तर मग आता हे एवढी नुकसान झाली, तिचा काहीतरी आम्हाला मोबदला द्यावा, नंतर काहीतरी शासनाने पुढचा विचार करावा. तेही आता हे गहू पेरले, स्ट्रॉबेरीची शेती तर गेली, पण गहू पेरले तर पाणी तरी 2दा 3दा तरी मारावा, पोटाचा तरी आम्हाला काहीतरी भेटावा. तिची कोणीच काही दखल घेत नाही, कोणीच काही येऊन बघत आहे आणि चालले. सांगितलं ते कोणी ऐकत नाही, काहीच नाही. तर मग कोणी जिडे आम्ही किती वेळा इडं तोंड म्हणजे कोणी बी आला का सांगला एवढे नुकसान झाले ते बघत आहे, चालू लागत आहे. नाहीतर असं करावं लागतं. इडं आले ना ते ठेकेदार येत ना तर कोणी येत, आम्ही दगडीने आणलं तर पुढं कारवाई कोणी केली आमच्यावर तर आम्ही बघू पुढं काय वयाचं ते. इडं आम्ही येऊन सांगतोय का आमचं एवढी नुकसान झाले, पाणी मारा, ह्या करा त्या करा. ती बिना ऐकल्यासारखं निघून जाऊ राहिले ते. मग आम्ही काय करायचं? हा रस्ता चालू झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कुठली नोटीस न देता त्यांनी काम चालू केलं. मागच्या महिन्यामध्ये आम्ही कॉम्रेड JP गावित आणि 10-20 शेतकरी एक सिस्टम घेऊन कलेक्टर साहेबांकडे गेलो. त्यांना सांगितलं आम्ही की जी अशी शेती आमची आहे, ही शेती जेवढी कमी दिसते पण हे इथं कमीत कमी 4 ते 5 लाखाचं उत्पन्न देते. आणि ही नुसती शेतीच नाही, पिकच फळच नाही तर हे रोपंसुद्धा ते आमचा शेतकरी विकतो. परंतु ह्या ठिकाणी अनेक वेळा तक्रार करूनही ह्या पिकाची नुकसान भरपाई किंवा पंचनामे केलेले नाही. आणि ह्या ठिकाणी आम्ही असं सांगतो की ही बाई एक विधवा आहे, तिच्याकडे 2-4 मुलं आहेत, तिचं शिक्षण चालू आहे, शिक्षणाला पैसा फक्त ही स्ट्रॉबेरी देऊ शकते, परंतु शासनाने अद्यापही ह्या ठिकाणी कुठलेही अधिकारी पाठवले नाही. आणि म्हणून आम्ही मागच्या वेळेस गावित साहेबांनी सांगितलं की ह्या ठिकाणी स्वतः पंचनामे करण्यासाठी या, आणि त्यांनी कबूल केलं कलेक्टर साहेबांनी. आम्ही पाठवतो आणि जी नुकसान मग पिकाची असेल किंवा रस्त्यात गेलेली जमिनीची असेल, असे जवळजवळ इथून 215 शेतकरी आहेत आणि ह्या 215 शेतकऱ्यांची एक मोठी नुकसान होणार आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की ह्या लोकांचे पंचनामे करा, जी कोणी इथं शेती जाईल त्याची पिकाची नुकसान झाली त्यांना भरपाई द्या, आणि त्याचप्रमाणे जी जमीन गेली याची जशी दिंडोरीमध्ये नुकसान भरपाई दिली त्याप्रमाणे आम्हाला पण द्या असं आम्ही सांगितलं. परंतु अद्यापही ह्या ठिकाणी आलेलं नाही. आणि जर समजा ही नुकसान भरपाई दिली नाही तर मात्र इथं किसान सभा तुमच्या शेतकऱ्यांच्या बरोबर राहील असं आम्ही सांगितलं. आज म्हणजे गावित साहेबांनी प्रश्न विचारला की तुम्ही ही जागा कशी घेतली, तर म्हणे 1932 साली ही जागा अक्वायर केली. आम्ही त्यांना सांगितलं 1932 साली इथे इंग्रज होते, तेव्हा हा रस्ता पण नव्हता, ह्या ठिकाणी ते इंग्रज घोड्यावर यायचे, मग रस्ता अक्वायर केला कसा? परंतु शासनाने हे खोटं सांगून आणि ह्या लोकांची नुकसान केलेली आहे. जर समजा ही नुकसान भरपाई दिली नाही तर संपूर्ण तालुक्यातली किसान सभा, जिल्ह्यातली किसान सभा आमदार गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या शेतकऱ्यांच्या बरोबर राहील असं आम्ही आज ठामपणे सांगतो. आणि ते करण्यासाठी त्यांनाही माझी विनंती आहे, तुम्ही परवा सर्व हे जे 215 शेतकरी आहेत हे सगळे एकत्र या आणि नाशिकला येऊन आपण ह्या प्रश्नावर स्वतंत्र गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ते आंदोलन जे होईल त्या ठिकाणी आपला प्रश्न मांडू अशी आम्ही किसान सभेच्या वतीने ग्वाही देतो.
दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.